अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मागच्या वेळेस उपसंहारातला बराचसा अंश आपण पूर्ण केला होता। आज आपल्याला त्याचा थोडक्यात आढावा घेत आपल्याला उपसंहार आज पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या रविवारी आपल्याला भृगुवल्ली हे पुढचं प्रकरण घ्यायचं आहे। तर त्याचा परिचय सुद्धा आज आपल्याला घ्यायचा आहे। तेव्हा आपण परत एकदा उपसंहाराची सुरुवात करू आणि थोडक्यात आपण काय काय सांगितलं मागच्या वेळेस ते पाहू आपण। तेव्हा उपसंहार या शब्दाचा अर्थ सिंहावलोकन आजपर्यंत आपण ब्रह्मानंद वल्ली खूप विस्ताराने पाहिला आणि त्याच्यामध्ये परत एकदा संक्षिप्त अभ्यास आपण करण्याचा आपण मागच्या वेळेस प्रयत्न सुरू केला। तेव्हा मुळातूनच ब्रह्मानंद हे ब्रह्मतत्वाचं पहिल्यांदा त्याची व्याख्या आणि ब्रह्मतत्वाचं ज्याला आकलन झालं आहे आणि ब्रह्मतत्वाचा पूर्णपणे ज्यांनी अभ्यास करून जो ब्रह्मज्ञ झाला आहे, जो ज्याला ब्रह्मवेत्ता असं म्हटलेलं आहे, तर तो वेदाचं सर्व अध्ययन करून ब्रह्मतत्वाचं ज्याला आकलन झालेलं आहे तर त्याला हा ब्रह्मानंद प्राप्त होतो आणि त्याला परमानंद प्राप्त होऊन परमेश्वराची प्राप्ती होती। असा हा ब्रह्मविदाप्नोती परम असा एक मंत्र आपण सुरुवातीला पाहिला आणि त्याच्यामध्ये या ब्रह्मज्ञाचं पूर्ण कसं हे ब्रह्मानंद प्राप्ती होते हे सांगितलंय। तेव्हा याच्यामध्ये ह्या संबंध विषयामध्ये ब्रह्मतत्व काय आहे आणि ब्रह्मतत्वापासून ब्रह्मानंद कसा प्राप्त होतो हे आपल्याला याच्यावरून अभ्यास घ्यायचा आहे। हे आवाजाचं रिफ्लेक्शन। तर ब्रह्मतत्व हे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं त्याचा पहिल्यांदा व्याख्या केली आहे की जे सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, तर असं हे ब्रह्मतत्व आहे। आणि ते ब्रह्मतत्वाचं थोडक्यात चिंतन मी केलं होतं की हे स्वरूप हा शब्द जेव्हा आपण वापरतो त्याच्याबद्दल मी मागच्या वेळेस सांगितलं की ज्ञानस्वरूप म्हणजे त्याची ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता असे जे तीन असतात। आपण ज्ञान घेताना आपण स्वतः ज्ञात्याच्या भूमिकेत असतो। ज्ञेय म्हणजेच ब्रह्मतत्वचे कशाचं ज्ञान घ्यायचं ते ज्ञेय आहे आणि ते जे प्राप्त काय होतं ते ज्ञान प्राप्त होतं। तर ते ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता हे तिन्ही ज्यावेळेस एकरूप होतात तेव्हाच त्याला ब्रह्मतत्व असं म्हटलं, तेव्हाच त्याला स्वरूप असं म्हटलेलं आहे। तेव्हा ज्ञानस्वरूप असा शब्द जेव्हा स्वरूप हा शब्द येतो तेव्हा त्रिपुटी त्या ठिकाणी नष्ट होते। तर तो ज्ञानस्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे आणि तो सत्य स्वरूप आहे। असं सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म अशी ही व्याख्या केलेली आहे। तेव्हा ब्रह्मतत्व हे काय आहे याचा आपण पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घेऊ त्याची, कारण व्याख्या समजणं आणि त्याचा खऱ्या अर्थाने त्याचा आपल्याला आशय काय आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे, तरच आपल्याला तो आनंद प्राप्त होईल। तेव्हा ब्रह्मतत्व म्हणजे काय मी मागे म्हटलं की ते निरपेक्ष अस्तित्व आहे असं मी म्हटलंय, जे अखंड अस्तित्व आहे, जे सर्वत्र सर्वव्याप्त अस्तित्व आहे। म्हणजे ब्रह्म हा जो शब्द आहे हा बृहद ह्या शब्दापासून झाला। बृहद म्हणजेच सर्वत्र सर्वव्याप्त, जे विशाल आहे त्याला बृहद असं म्हटलेलं आहे। त्या बृहद शब्दापासून ब्रह्म शब्द झाला आणि ब्रह्मतत्व म्हणजे सर्वत्र सर्वव्याप्त तत्व जे आहे त्याला ब्रह्मतत्व असं म्हटलंय आणि ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते निरपेक्ष आहे। एकमेव अद्वितीय असं म्हणताना दुसरं त्याच्या तुलनेला काहीच नाहीये म्हणून ते निरपेक्ष, म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला ऍब्सोल्यूट असं म्हणू आपण की निरपेक्ष अस्तित्व म्हणजे ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स। याचा अर्थ त्याच्याशिवाय इतरांचं अस्तित्व जे आहे ते सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह एक्झिस्टन्स आहे। म्हणजे त्या म्हटलं तर आहे म्हटलं तर नाहीये। आपण जे पाहतो प्राणी, जीव, वस्तू, पदार्थ, क्रिया ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण पाहतो तर त्या उत्पन्न होतात, काही क्षण ते दिसल्यासारखे वाटतात आणि नष्ट होतात। तर ते निरपेक्ष अस्तित्व नव्हे तर ते सापेक्ष अस्तित्व आहे आणि त्या सापेक्ष सर्व सापेक्ष अस्तित्वाचा आधारभूत तत्व काय असेल तर ते निरपेक्ष अस्तित्व। म्हणून ब्रह्मतत्व म्हणजे काय हे आपल्या साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते निरपेक्ष अस्तित्व आहे, ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स, म्हणजे ज्याचा उत्पत्ती नाही, ज्याला स्थिती नाही, लय नाहीये, जे अखंड आहे, जे अनादी अनंत आहे, जे अविनाशी आहे, जे अखंड आहे आणि सर्वव्याप्त आहे, त्याला ब्रह्मतत्व असं म्हटलंय। अशी ही आपल्याला ब्रह्मतत्वाची कल्पना येण्याकरता म्हणून आपण सांगितलंय। तेव्हा ह्या ब्रह्मतत्वाचा जो आविष्कार आहे, ह्या ब्रह्मतत्वामधूनच हे संबंध ब्रह्मांड निर्माण झालं। तेव्हा या ब्रह्मतत्वाचा आविष्कार ह्या शब्द ब्रह्मात म्हणजे प्रणव ओंकारामध्ये झाला आणि शब्द ब्रह्मातून तन्मात्रातून पुढे आकाश निर्माण झालं। हे पुढे मी सांगितलं तुम्हाला, आकाशातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीतून जल
आणि जलाचा हा कशी निर्मिती झाली हे मी विस्ताराने तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर पुढे पंचकोशाची माहिती तुम्हाला सांगितली. हे पंचकोश जे आहे ते अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या पाचही कोशाची तुम्हाला मी माहिती सांगितली या पक्षाचं उदाहरण देऊन. आणि त्याचे जे 5 भाग आहेत त्याच्यामध्ये शिर, डावा हात, उजवा हात, मध्यभाग आणि 2 पाय, ह्याला त्या पक्षाचं शिर, डावा पंख, उजवा पंख, मध्यभाग आणि शेपूट असं सांगितलंय. तेव्हा या पाची कोशाबद्दल मी तुम्हाला आता मी काही परत ह्याच्यावर मी बोलत नाही, कारण ते खूप विस्ताराने सांगितलंय तुम्हाला. आणि ह्या पाची कोशामध्ये मुख्य जो मुद्दा जो आहे तो समजणं आवश्यक आहे, की या पाची कोशामध्ये हे ब्रह्मतत्व ओतप्रोत आहे. ब्रह्मतत्वापासूनच हे पंचकोश निर्माण झालेत आणि त्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाशिवाय इतर काही नाहीये. पण आपल्याला ते अनंत रूपात दिसतात. जीव मात्र हे अनंत रूपात दिसतात. म्हणजे काय दिसतं आणि काय आहे, अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दिसतं काय आणि असतं काय हे आपल्याला कळणार. दिसणारं जे जग आहे आणि असणारं जे ब्रह्मतत्व आहे, ते दिसणारी जी गोष्ट आहे तर त्याला काय आहे त्याच्यात ही दृष्टी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला ह्या जगतामधला तो जगदीश्वर म्हणजेच ते ब्रह्मतत्व पाहायला मिळेल. म्हणून दिसणारं हे अनंत आहे. त्याच्यामध्ये देश, काल, वस्तू ह्या सगळ्या अनेक प्रकारच्या आहेत. परंतु ह्या सर्व संबंधामध्ये ते निरपेक्ष स्थान जर तिथलं पाहिलं तर ते अनंत आहे आणि ते सत्य स्वरूप आहे आणि ते ज्ञानस्वरूप आहे. तेच ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून आपल्याला हे सगळं शिकायचं कशा करता, तर आपण जगाकडे पाहताना त्या जगामध्ये असलेला जगदीश्वर कसा पाहायचा हे सांगतोय. हा जो विषय जो काय सांगतोय, की त्या सर्व या पंचमहाभूतामध्ये, या पंचकोशामध्ये हे जे काही भिन्न भिन्न असे प्रकारचे स्तर आपण अभ्यास केला, त्या सगळ्यामध्ये केवळ ब्रह्मतत्व आहे. अधिष्ठानात म्हणजे बीज स्वरूप हे ब्रह्म आहे आणि वृक्ष स्वरूप हे ब्रह्म आहे. म्हणजे कार्य ही ब्रह्म आहे आणि कारण ही ब्रह्म आहे. अशा प्रकारे ब्रह्म अंतर्बाह्य सर्वत्र आहे. याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि हा अनुभव घेण्याकरता हे पुढचं आपण प्रकरण घेणार आहोत, की हा अनुभव कसा घ्यायचा हा प्रश्न हा आपण पुढे पाहू. पण कशाचा अनुभव घ्यायचा आहे याची व्याख्या आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून कार्यस्वरूपामध्ये जगत आहे आणि कारण स्वरूपामध्ये ते ब्रह्मतत्व आहे. असं हे ब्रह्मतत्व कसं आहे तर ते स्वयंसिद्ध आहे, कारण ते अन्य कुठल्याही कारणाने ते घडलेलं नाही. हे ब्रह्मतत्व हे कुठल्याही काळाने त्याचं परिच्छिन्नता त्याचा करता येणार नाही. तर ते कालातीत तत्व आहे, क्रियातीत म्हणून अक्रिय तत्व म्हटलेलं आहे त्याला. म्हणून ह्या ब्रह्मतत्वातूनच ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि त्या ब्रह्मांड हे ब्रह्मतत्वाचं कार्य आहे, त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्ये तुम्हाला मग क्रिया दिसेल, त्या ठिकाणी पदार्थ दिसतील, त्या ठिकाणी काळाचा प्रभाव दिसेल. म्हणून काळ आणि क्रिया ह्या ज्या गोष्टी आहेत या ब्रह्मांडामध्ये आहेत, पण ब्रह्मतत्व जे आहे स्वतः हे अक्रिय आहे आणि कालातीत आहे. म्हणून ह्या अनेक दृष्टिकोनातून आपल्याला ब्रह्मतत्वाचा अभ्यास करावा लागेल. ब्रह्मतत्व हे देश, काल आणि वस्तू या सर्वापासून परिच्छिन्न, म्हणजे या तिन्ही गोष्टीच्याही पलीकडे असल्यामुळे त्याला अनंत असा शब्द आपण वापरला, की ते अनादी आणि अनंत आहे. ज्याला सुरुवातही नाही आणि ज्याला अंतही नाही म्हणून अनंत आहे. आणि ते सर्वत्र सर्वव्याप्त असल्यामुळे सुद्धा त्याला अनंत असं म्हटलंय. अशी ही ब्रह्मतत्व वस्तू ही काल, देश ह्याच्याही पलीकडे आणि महाकारणच स्वरूप असल्यामुळे ती सत्ता स्वरूप आहे आणि म्हणूनच त्या सत्ता स्वरूप असल्यामुळेच त्याला सत्य असं म्हटलं आहे. आणि त्याचा हा सृष्टिक्रम आपण पाहिला. या सृष्टिक्रमामध्ये आपण हे पंचमहाभूत कसे निर्माण झाले याचंही आपण पूर्ण अध्ययन केलं. आणि त्याच्या पुढे ह्या पक्षाच्या निमित्ताने आपण हे पाचही कोश कसे आहेत हे त्याचाही आपण अभ्यास केला. आणि त्या पाचही कोशामध्ये हे ब्रह्मतत्व ओतप्रोत आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणून या 5 कोशाचा अभ्यास आणि त्या 5 कोशामध्ये हे ब्रह्मतत्व ओतप्रोत कसं आहे हे आपण पाहिलं. तेव्हा ह्या ब्रह्मतत्वाचं आपल्याला पहिल्यांदा तत्वस्वरूपामध्ये आकलन हे पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये, की ब्रह्मतत्वाचं जोपर्यंत तत्वस्वरूपात आकलन होत नाही तोपर्यंत हे 5 कोश कसे आहेत. आणि विशेषतः जो शेवटचा जो आनंदमय कोश आहे त्या आनंदमय कोशामध्ये शेवटी त्याचं जे 5 भाग सांगितले, की तो कसा आहे तर शिरामध्ये प्रिय आहे, उजव्या पंखामध्ये मोद आहे, डाव्या पंखामध्ये प्रमोद आहे, मध्यभागामध्ये तो आनंद स्वरूप आहे आणि शेपूट म्हणजे अधिष्ठान ज्याच्या आधारावरती उभा आहे तर ते जे आहे तेच ब्रह्मतत्व आहे. म्हणून आनंदमय कोशाचा आधारच ब्रह्मतत्व आहे
असं या ठिकाणी आपल्याला शेवटच्या पाचव्या कोशामध्ये आपण हे निष्कर्ष काढला. तेव्हा हे जे ब्रह्मांड सर्व जे दिसतं हे क्रियेच्या रूपात जे दिसतं ते ह्या ब्रह्मतत्वाचाच, या ज्ञानाचाच आविष्कार आहे. ज्ञानातूनच क्रिया निर्माण होते. आपल्या शरीरात सुद्धा जेवढ्या काही क्रिया आपल्या अहंकाराच्या पलीकडच्या ज्या आहेत, त्या सर्व क्रिया ज्या आहेत, त्या क्रियेचा आधारभूत तत्व जे आहे ते ज्ञान आहे. जसं आपलं हृदयस्पंदन होतं आणि हृदयस्पंदनामध्ये जे काही नियम पाळले जातात, काटेकोरपणे नियम पाळले जातात म्हणून हृदयाचं स्पंदन होतं. तर हे नियम पाळण्याचं जे अधिष्ठान आहे ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान ह्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये ते ज्ञान बसलेलं आहे. म्हणून त्या पेशी कार्य करतात. म्हणून प्रत्येक क्रियेला हे ज्ञानाचं अधिष्ठान असतं. तर ती क्रिया म्हणजेच हे ब्रह्मांड आहे आणि त्याचं अधिष्ठान असणारं ज्ञान तेच हे ब्रह्मतत्व आहे. हे आपल्याला आनंदमय कोशाच्या निमित्ताने आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. म्हणून आनंदमय कोशाचा हा विशेष अभ्यास केला पाहिजे. आनंदमय कोशाचा जर उपासना केली तर त्याचा परिणाम ही आनंद आहे आणि म्हणून आनंदातूनच आनंदाचा हा उपयोग होतो. असा या आनंद हेच परमेश्वराचं हे स्वरूप आहे, परब्रह्माचं स्वरूप आहे. ह्या आनंदामधूनच ही भक्ती निर्माण झाली आणि त्या ब्रह्मतत्वामध्ये भक्ती ही म्हणजे ती बीज स्वरूपामध्ये लपलेलीच होती. पण जसा जसा त्याचा आविष्कार होतो, या ब्रह्मांड रूपामध्ये आविष्कार होतो, तसा तसा हा आनंद जो आहे तो आपल्याला दिसतो. आणि प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक जीव मात्र या आनंदाच्या आश्रयानेच आपलं जीवन जगत असतात. जीवन हेच आनंदमय आहे. म्हणून या आनंदमय कोशाचा विशेष अभ्यास करणं आवश्यक आहे. तर हा ब्रह्मतत्वच ह्या आनंदमय कोशाचे जे आहे आधारभूत तत्व आहे हे आपण पाहिलं. तेव्हा ह्याच्या पुढे आता या 6व्या, 7व्या, 8व्या अनुवाकाचा जो काही मी तुम्हाला निष्कर्ष सांगितला, तर तो ह्या ब्रह्मतत्वाला धरूनच तो निष्कर्ष आहे की जो ब्रह्मज्ञ असतो तो या ब्रह्मतत्वाच्या अस्तित्वावर दृढ निष्ठा ठेवतो आणि म्हणून त्याला हे ब्रह्मतत्व समजतं. म्हणून हे ज्ञान प्राप्त करण्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती निष्ठा आहे. त्याच्यावरची श्रद्धा ठेवून आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याची आपल्याला प्राप्ती होते. आणि मग ह्या नामरूपात्मक जगामध्ये जे अनंत आविष्कार असतात, जी सापेक्षता आपल्याला दिसते, ती सर्व ठिकाणी असणारी जी सापेक्षता आहे, त्या सापेक्षतेमध्ये होणारी जी क्रिया आहे, जे नियम आहेत, ते सर्व जे नियम आहेत ते नियम कशामुळे होतात तर त्या नियमाकामुळे जो नियम नियंत्रण करतो त्या ब्रह्मतत्वामुळेच होतात. असा प्रकारचं ज्ञान त्या ब्रह्मज्ञ जो असतो त्या ब्रह्मज्ञ व्यक्तीस तो होतो आणि मग त्याचा जो आनंद आहे अनंतपटीने वाढतो आणि तो आनंद जो आहे तोच ह्या ब्रह्मतत्वाचा आनंद आहे असं ह्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे एकमेव अद्वितीय ब्रह्मतत्व कसं आहे तर अनंत नामरूपामध्ये आविष्कृत होतं आणि हे होण्याचा तो ब्रह्मतत्वाचा स्वभाव आहे. ब्रह्मतत्व हे केवळ आपल्यामध्ये बीज स्वरूपात बसलेलं नाहीये, तर ब्रह्मांडामध्ये ते व्यक्त होतं आणि ते व्यक्त होण्याचा हा त्या ब्रह्मतत्वाचा स्वभाव आहे. हे तो ब्रह्मवेत्ता परिपूर्णपणे जाणतो. म्हणून तो आविष्काराला सुद्धा पाहत असताना अधिष्ठानाच पाहत असतो. म्हणजे प्रत्येक जीव मात्रामध्ये त्या परमेश्वराला पाहण्याची जी दृष्टी आहे ती त्या ब्रह्मवेत्याला प्राप्त कशामुळे होते की त्याला हे निश्चित माहिती आहे की आधारभूत तत्व जे आहे तेच ब्रह्मतत्व आहे आणि म्हणून ते ब्रह्मतत्वच ह्या आविष्कारात आलंय. जसं आपण आंब्याचं झाड पाहताना खोड पाहतो, त्याचे फांद्या पाहतो, पानं पाहतो, फुलोरा आलेला पाहतो आणि मग त्याच्या कैऱ्या येतात, मोठा आंबा येतो आणि आंब्यामध्ये परत ते बीज असतं. तर हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रत्येक भागाला पाहत असताना आणि कोणताही ऋतू असो आपण त्याला आंब्याचं झाडच म्हणतो आपण. म्हणजे काय की त्या झाडाला पाहताना आपण त्या बीजाला समोर ठेवलेलं असतं म्हणून त्या झाडामध्ये आंबा पाहतो आणि आंब्यातून पुन्हा झाड निर्माण होतं. असं त्या आविष्कारामध्ये त्या अधिष्ठानाला पाहणारा जो असतो तोच तो ब्रह्मवेत्ता आहे आणि म्हणून त्या ब्रह्मतत्वाचं त्याला परिपूर्ण ज्ञान होतं. तसं आपण सुद्धा जगाला पाहताना या जगामध्ये तो जगदीश्वर आहे अशी भूमिका जर आपण घेतली तर आपल्याला तो आनंद मिळेल. प्रत्येक जीव मात्र, प्राणी मात्र हे जो जगतोय त्याच्या डोळ्यामध्ये ज्या भाव निर्माण होतात हे सर्व भाव हा आनंद देणाराच असतो. आणि आपण पाहतो पुष्कळदा की आकाशामध्ये उडणारे पक्षी आहेत, पूर्ण पाऊस पडल्यानंतर जी हिरवळ निर्माण होते आणि सगळीकडे तो जो संबंध सृष्टी जी अशी फुलून येते तर तो जो आनंद दिसतो तो आनंद हा ब्रह्मतत्वातूनच आहे.
कारण त्या ब्रह्मतत्वातून ह्या संबंध सृष्टीची निर्मिती होते आणि त्या निर्मितीमध्ये जो आनंद दिसतो तो आनंद या ब्रह्मतत्वाचंच हे लक्षण आहे. आणि म्हणून ब्रह्मतत्व हे स्वतः स्वयंपूर्ण असल्यामुळे, स्वयंभू असल्यामुळे तो स्वतःच्याच इच्छेने स्वभावताच तो जीव आणि जगतास निर्माण करतो आणि स्वतः महाकारण रूप होतो आणि ही निर्मिती हाच आनंद आहे. तेव्हा ब्रह्मतत्व स्वभावताच खरं म्हणजे एकमेव अद्वितीय असून सुद्धा आणि ते स्वसंवेद्य आहे. त्याला कुठल्याही प्रकृतीची किंवा अन्य कुठल्याही मनबुद्धी चित्ताची त्याला आवश्यकता नाहीये. तर स्वभावताच तो त्या ब्रह्मांडाला निर्माण करण्याचं त्याच्यामध्ये क्षमता असते. म्हणूनच त्याला स्वयंभू किंवा स्वयंभू असं म्हटलेलं आहे. अशा या ब्रह्मतत्वाचं जे स्वरूप लक्षण आहे ते सुद्धा वर्णन करताना काय म्हटलंय की ते सच्चिदानंद घन स्वरूप आहे. म्हणजे तिथे आनंद या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. जे सत्तत्व आहे तेच चित्तत्व आहे, जे चित्तत्व आहे तेच आनंद आहे आणि शेवटी आनंद हाच त्याचा निष्कर्ष आहे. म्हणून या ब्रह्मतत्वाचा अनुभव हाच आनंद आहे हे समजणे या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून सृष्टी सृजनतेचं जे कार्य आहे ते संपूर्णपणे ब्रह्मतत्वाच्या आधारावर म्हणजे ज्ञानाच्याच अधिष्ठानावर आहे. म्हणून जेवढं काही ब्रह्मांडामध्ये आणि पूर्ण अंतरिक्षामध्ये घडलेल्या ज्या घटना आपण पाहतो त्या सर्व ह्या ब्रह्मतत्वाच्या म्हणजे ज्ञानाच्याच आधारावर होत असतात. तेव्हा हे ब्रह्मतत्व जे आहे जीव जगतरूपी तयार होत असताना त्याच्यामध्ये त्याचा अनुप्रवेश होतो असं म्हटलेलं. ही मोठी गमतीची गोष्ट सांगितली आहे की ह्याचा आशय असा आहे की जे अधिष्ठान किंवा अंतिम बीजरूप सूक्ष्मात अतिसूक्ष्म महाकारण रूप हे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर त्याचा स्वतःचा त्यात प्रवेश होतो. खरं म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. त्यामुळे बाहेरून त्याचा प्रवेश होतो असं म्हणणं सुद्धा हे तर्काला धरून नाहीये. तर तो स्वसंवेद्य असल्यामुळे जसं बोरामध्ये आळी निर्माण होते तर ती बाहेरून आळीमध्ये जात नाही. तर त्या बोरामध्ये असलेला जो रस आहे त्या रसातूनच ती आळी निर्माण होते. तर त्या ब्रह्मांडामध्ये जे काही पंचमहाभूत किंवा त्रिगुण किंवा अन्य प्राकृतिक सगळ्या ज्या तत्व आहेत ते जे निर्माण होतात त्या तत्वामध्येच मूलतः बीजस्वरूप ते ब्रह्मतत्व आहे. ते जेव्हा आविष्कारात येतं त्यालाच त्यांनी त्याचा अनुप्रवेश असा शब्द वापरलाय. तर त्याचा प्रवेश होणं म्हणजे त्याची अभिव्यक्ती होणं आहे. त्याचा हा आविष्कार होणं आहे आणि हा आविष्कार म्हणजेच हा ब्रह्मानंद आहे. असं या ब्रह्मानंदाचं विविध पद्धतीने हे शब्द वापरून या ठिकाणी वर्णन केलेले आहे. तेव्हा ब्रह्मवेत्ता जो आहे तो ह्या ब्रह्मतत्वाचं संबंध ज्ञान प्राप्त करून तो या परमात्म्यास प्राप्त होतो. म्हणजे तो अंतिम ब्रह्मतत्वाचं त्याला प्राप्ती होते. असा हा ब्रह्मवेत्ता जो आहे तो हे जे तत्व आपल्या या हृदयाकाशात आहे तेच हे विज्ञानरूप ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सर्वव्याप्त आहे असंही त्याला ज्ञान होतं. म्हणजेच काय की अस्तित्व, आता मी जे निरपेक्ष अस्तित्व म्हटलं, जे निरपेक्ष अस्तित्व आपल्या हृदयाकाशामध्ये अत्यंत सूक्ष्मात अतिसूक्ष्म बीजस्वरूप मध्ये आहे तेच संबंध ब्रह्मांडामध्ये आहे असा तो ब्रह्मवेत्ता जाणतो. आणि म्हणून ह्यालाच विज्ञान हा शब्द वापरलाय. विज्ञान म्हणजे जे बीज आहे ते वृक्षामध्ये ज्यावेळेस येतं आणि त्या वृक्षाचा ज्यावेळेस अनुभव मिळतो तेव्हा त्या बीजासहित वृक्षाचं अध्ययन करण्याचा जो भाग आहे त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. तेव्हा ब्रह्मतत्वाचं या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र व्याप्त जे आहे, जे हृदयाकाशामध्ये जे ब्रह्मतत्व जे ज्ञानस्वरूप ब्रह्म आहे तेच संबंध सूर्यमंडलात आहे अशा प्रकारचं ज्ञान त्याला होतं आणि म्हणून या ज्ञानाचाच त्याला हा आनंद होतो. म्हणून हे ब्रह्मतत्वाचं ज्ञान परिपूर्ण करण्याकरता अगदी सुरुवातीला स्थूल देहामध्ये अन्नमय कोश आहे तिथून आपण सुरुवात केली. पुढे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश याचाही आपण अभ्यास केला आणि अंतिम हा आनंदमय कोशाचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं की या सर्वांचं अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मतत्वच आहे. पुढे असं म्हटलं या ब्रह्मतत्वाला सुकृत असा शब्द वापरला आहे. सुकृत या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण आता जे वर्णन केलंय की स्वयंभूत्व किंवा स्वसंवेद्यत्व, की ज्ञानेश्वरी सुद्धा स्वसंवेद्य असं वर्णन करताना, गणेशाचं वर्णन करताना स्वसंवेद्य असा शब्द वापरलाय. स्वसंवेद्य म्हणजे मधूनच स्फुरण होणारा, जो स्वतःचा आविष्कार करणारा, जो स्वयंभू आहे त्याला स्वसंवेद्य किंवा त्याला शब्द सुकृत असा वापरलाय. त्याला पराश्रयाची आवश्यकता नाही, त्याला प्रकृतीच्या आश्रयाची आवश्यकता नाही. असं ते ब्रह्मतत्व स्वतःमधूनच स्वतःला हे सृजन करून ते ब्रह्मांडाच्या रूपामध्ये व्यक्त होतं आणि ते व्यक्त झालेलं जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तर तोच हा ब्रह्मानंद आहे आणि हीच ती सुकृतता आहे. ही सुकृत असं सुकृत तत्व हे ब्रह्मतत्वाचाच
हा महत्वाचं लक्षण आहे आणि ते स्वतः हे आनंद स्वरूपामध्ये आहे असा हे जाणणारा ब्रह्मवेत्ता जो आहे ह्या ब्रह्मतत्वास परिपूर्णपणे जाणून त्याच्याशीच तो एकरूप होतो आणि मग तो एकरूप झाल्यामुळे त्याला अद्वैत स्थिती येते. या ब्रह्मतत्वाला जाणणारा हा ब्रह्मतत्वापासून अलग राहून तो जाणू शकत नाही. प्रकृती ही अशी आहे की प्रकृतीचं अध्ययन करताना तुम्हाला प्रकृतीपासून वेगळी भूमिका घ्यावी लागते, वेगळ्या स्थानावर जावं लागतं, तेव्हा तुम्हाला प्रकृतीचं अध्ययन होतं. पण ब्रह्मतत्व किंवा परमेश्वराचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर ते ज्ञान नव्हेच, खरं सांगायचं म्हणजे ती ज्ञानस्वरूपता आहे. आणि ती ज्ञानस्वरूपता कशी आहे तर ती आनंदमय आहे, ती भक्तिमय आहे. ती परमेश्वराचं तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर त्या अनुभव घेण्याकरता त्याच्यापासून अलग राहून चालणार नाही, तर परमेश्वराशी एकरूप होणं आवश्यक आहे आणि तरच ती भक्ती होईल. म्हणून भक्तीमध्ये द्वैतापेक्षाही अद्वैत सिद्धांत कळणं आवश्यक आहे. पुष्कळदा द्वैत आणि अद्वैत त्याच्यावर पुष्कळ वाद झाले, पण खऱ्या अर्थाने परमेश्वराची भक्ती ज्याला म्हणता येईल किंवा भक्ती या शब्दाचं सुद्धा व्युत्पत्ती काढायची झाली तर भक्ती कशाला म्हणता येईल की जो भक्त कशाला म्हणता येईल, जो विभक्त नाही तो भक्त आहे. म्हणजे विभक्त नाही म्हणजे वेगळा नाही तो भक्त आहे. वेगळा नाही म्हणजे तो परमेश्वरापासून वेगळा नाहीये. जो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे त्यालाच परमेश्वर तत्व हे आनंद घन स्वरूपामध्ये मिळतं. त्याला त्या भक्तीच्या मार्गातून तो परमेश्वर समजतो. ती ज्ञान घेण्याची प्रक्रियाच नव्हे किंवा त्या ठिकाणी द्वैत भावाने ती प्राप्तच होऊ शकत नाही, तर ती एकरूप होऊन मिळते. तर तो ब्रह्मवेत्ता जो आहे त्या परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होतो, म्हणजेच त्याची ती अद्वैत स्थिती प्राप्त होते. अशा त्या अद्वैत स्थितीमध्ये तो जेव्हा स्वतःला सिद्ध करतो तेव्हाच तो परमेश्वराशी एकरूप होतो आणि त्याला परमेश्वराचा आनंद मिळतो. परमेश्वराचं ज्ञान घेणं हा शब्द चुकीचा आहे. परमेश्वराचा आनंद घ्यायचा असतो आणि तो आनंद केव्हा मिळतो तर परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर मिळतो. असा हा अद्वैत स्थितीमध्ये गेल्यानंतर त्याला एक पद मिळतं. त्या पदाचं नाव आहे अभयपद. अभयपद कोणाला मिळतं? ज्याचा अपपरभाव शून्यवत झालेला आहे त्यालाच अभयपद मिळतं. कारण भिण्याकरता कोणीतरी दुसरं असावं लागतं ना. अहो, जंगलात गेल्यानंतर समोर जर कोणी हिंस्त्र पशु असेल तर माणसाला भीती वाटते. कारण काय की तो हिंस्त्र पशु आणि तो मनुष्य हा एकमेकापासून वेगळा असतो. समजा जर तोही हिंस्त्र पशुच्या स्वरूपात असेल तर त्याला भीती वाटणार नाही. तसा मनुष्य ज्यावेळेस ह्या संबंध ब्रह्मांडामध्ये पूर्ण विश्वरूप झालेला आहे आणि एवढंच नव्हे तर तो ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला आहे, तर त्याच्याशिवाय वेगळं असं कोणीच राहणार नाही. म्हणून तिथे द्वैतभाव संपल्यामुळे अपपरभाव नष्ट होतो आणि तो सर्वाशी एकरूप झाल्यामुळे तो अभयपदास प्राप्त होतो. असं हे अभयपद जे आहे या स्वयंभू ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर प्राप्त होतं. अशा प्रकारचं या ठिकाणी त्याला अंतिम वर्णन दिलेलं आहे. आणि नंतर ह्या आनंद तत्वाची या ठिकाणी मीमांसा केली आहे पुढे. त्या मीमांसेमध्ये पूर्वी असं म्हटलंय, सुरुवात त्याची अशी केली की ब्रह्मतत्व जे कसं आहे की ज्याच्या प्रभावाने वायू, सूर्य, अग्नी, इंद्र, मृत्यू हे सर्व जे आहे ते आपापल्या नियमाने चालत असतात. म्हणजे त्याचे प्रत्येक जे तत्व आहेत ना हे सर्व आपापल्या नियमाच्या अनुसार या सृष्टीचं चक्र चालवत असतात. पण हे नियम म्हणजे कोण आणि या नियमाला नियंत्रण करणारा कोण आहे तर तो ब्रह्मतत्व आहे. म्हणून ब्रह्मतत्वाच्या कारणाने अधिष्ठानाने हे सर्व सृष्टी चालली असते. असं ते ब्रह्मतत्व जे आहे ते कसं आहे तर ते जाणणारा ब्रह्मवेत्ता असं म्हणतो की ते परम आनंद स्वरूप आहे. ते अंतिम श्रेष्ठ आनंद त्याला सांगितला आहे. म्हणून ह्या ठिकाणी हा आनंद कसा कसा आहे याचा एक अनुक्रम सांगितलाय. अनुक्रम का सांगितला की आपण आनंद हा शब्द वापरला की आपल्या डोळ्यासमोर कुठेतरी सुखाने युक्त असलेला मनुष्य समोर दिसतो आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये आपण हायरार्कीज करतो, आपण लेवल्स करतो की बा कोण आनंदी आहे, कोण सुखी आहे. मग आपण पहिल्यांदा म्हणतो की ज्याला भरपूर घरी धान्य वगैरे आहे, त्याचं शेतीवाडी चांगली चालते आणि पैसा अडका चांगला आहे, मोठा मान त्याला देतात, अशा प्रकारचा जो आहे मनुष्य हा आनंदी आहे. पण त्याच्यानंतर अजून कोणीतरी म्हणतं की ह्याच्यापेक्षाही सत्ताधारक जो आहे की ह्याच्यावर जो शासन करणारा जो राजा आहे ना तो ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग त्या राजाला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं. मग त्या राजापेक्षाही मोठा सम्राट कोणीतरी आहे, मग त्या सम्राटाला मिळणारं जे सुख आहे ते त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण आनंद असा शब्द वापरला
तर आपल्यामध्ये एक प्रकारची सापेक्षता निर्माण होते आणि हायरार्कीचा आपण विचार करतो की वेगवेगळ्या पातळीवर हा आनंद असला पाहिजे अशी आपली कल्पना असते आणि म्हणून त्या हायरार्कीप्रमाणे आपण त्याचा अनुक्रम तयार करतो. तर तसा हा अनुक्रम या ठिकाणी पण तयार केला आहे आणि त्यांनी त्याचं एकक तयार केलं पहिल्यांदा. की एकक कसं आहे की एक आनंद कशाला म्हणता येईल की जो साधू स्वभावाचा नवयुवक आहे, म्हणजे जो नवयुवक आहे ज्याच्यामध्ये सबंध अशी ऊर्जा आहे आणि तो युवक आहे आणि स्वभाव कसा आहे तर साधू सारखा स्वभाव आहे आणि तो वेदज्ञ आहे, ज्ञानवान आहे, तो अत्यंत आशावादी आहे, तो दृढ निश्चयी आहे, तो बलिष्ठ आहे, तो धनधान्यांनी संपन्न झालेला आहे आणि त्याला सबंध पृथ्वीचं राज्य मिळालेलं आहे. असा तो मनुष्य हा सर्वात आनंदी आहे अशी आपली कल्पना आहे. म्हणून त्या कल्पनेला अनुसरून त्यांनी ह्या अशा मनुष्याची कल्पना केली आणि ह्या मनुष्याच्या आनंदाला त्यांनी एक आनंद असं म्हटलंय. आणि ह्या एक आनंदाला पुढे गुणाकार करत करत किती प्रकारचे आनंद असू शकतात याचं त्यांनी पुढे गणित मांडलंय. ते मी थोडक्यात गणित सांगतो कारण तो विस्तार आपण पाहिलाय. तर तो एक मनुष्याचा जो आनंद आहे त्या आनंदापेक्षा म्हणजे 100 मनुष्याचे आनंद जे आहे ते एक गंधर्व मनुष्याचा आनंद आहे. 100 गंधर्वाच्या मनुष्याचा आनंद हा एक गंधर्व आनंद आहे. एक गंधर्वाचा आनंद एक देवगंधर्वाचा आनंद आहे. 100 देवगंधर्वाचा आनंद एक पितृगणाचा आनंद आहे. 100 पितृगणाचा आनंद एक अजानन देवाचा आनंद आहे. 100 अजानज देव आनंद जो आहे तो एक कर्मदेवाचा आनंद आहे. 100 कर्मदेवाचा आनंद एक देवाचा आनंद आहे. 100 देवाचा आनंद एक इंद्राचा आनंद आहे. 100 इंद्राचे आनंद एक बृहस्पतीचा आनंद आहे. 100 बृहस्पतीचा आनंद एक प्रजापतीचा आनंद आहे. 100 प्रजापतीचा आनंद एक ब्रह्माचा आनंद आहे. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. असे 12 स्तर दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळी हे 100 पट 100 पट आपण म्हटलेले आहे. आणि अंतिम असं म्हटलं की जो ब्रह्मदेव आहे, जो पहिला जीव आहे, तो पहिला जीव निर्माण झाला महाविष्णूच्या नाभीतून, कमलातून तो बाहेर आला, तर तो ब्रह्मदेव हा सर्वात जास्तीत जास्त आनंदी आहे आणि त्या ब्रह्मलोकामध्ये जो जातो तो पूर्णपणे आनंद प्राप्त करतो. अशी या ठिकाणी कल्पना मांडून त्यांनी 100 पट 100 पट 100 पट असे विविध लोकांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे पितरगण आले, गंधर्व आले, त्या ठिकाणी देवाचे स्तर सांगितले, देवाचा राजाही सांगितला इंद्र, त्यांचा गुरुही बृहस्पती सांगितलाय, पुढे प्रजापती सांगितलाय, त्या प्रजापतीच्या पुढे हा ब्रह्मा सांगितलाय, असा हा विविध आनंदाचे स्तर सांगितले. तेव्हा हे सर्व स्तर सांगताना सगळ्यात मोठा निष्कर्ष पुढे असं मांडलाय की तो निष्कर्ष असा आहे की या विविध स्तरावरील जे आनंद आहेत ते सर्व आनंद हा जो ब्रह्मज्ञ किंवा ब्रह्मवेत्ता आहे तो स्वभावतःच हे आनंद त्याच्यामध्ये आहेत. त्याला त्या आनंद प्राप्त करण्याची कामना करायची गरज पडत नाही. तर तो कारण काय की तो ह्याच्याही पलीकडे जो शाश्वत जो ब्रह्मानंद, आता हा ब्रह्मानंदाचाच विषय आहे ते की जो शाश्वत ब्रह्मानंद आहे, बाकी शाश्वत नाहीये. बाकी आपण इतके जे 12 स्तरावरचे आनंद पाहिले तर ते शाश्वत नाहीयेत, ते टिकणारे नाहीयेत. तर ह्या ब्रह्मवेत्ता जो ब्राह्मण आहे तर तो ब्रह्मतत्वाला जाणणारा जो आहे तो ब्रह्मवेत्ता स्वभावातच ह्या सर्व आनंदाला तर प्राप्त आहेच आहे कामना न करता. पण खऱ्या अर्थाने त्याला जो अंतिम ब्रह्मतत्वाचा शाश्वत आनंद जो प्राप्त झाला आहे तोच ब्रह्मानंद आहे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मानंदाची व्याख्या केली आहे की हा ब्रह्मानंद हा शाश्वत आहे, सर्व आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे आणि अन्य सर्व जीवसृष्टी या आनंदाच्या छोट्या अंशावरच ही जीवन जगत असते. पण हा ब्रह्मज्ञ जो आहे तो अंतिम आनंद त्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून या ब्रह्मानंदाची ही पूर्ण प्राप्ती ही मनुष्यास झाली पाहिजे असा आग्रह आहे. मनुष्य जेव्हा अद्वैत स्थितीमध्ये जातो त्यावेळेसच हा असा प्रकारचा हा ब्रह्मानंद प्राप्त होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी ब्रह्मानंद प्राप्त करायचा असेल तर ब्रह्मतत्वाची प्राप्ती व्हायला पाहिजे आणि ब्रह्मतत्वाची प्राप्ती करायची असेल तर अद्वैत स्थितीमध्ये जायला पाहिजे आणि मग तो स्वभावजन्य आनंद हा सर्वात श्रेष्ठ असा आनंद जो आहे जो ब्रह्मानंद आहे तो तुम्हाला प्राप्त होऊ शकतो असा हा निष्कर्ष आहे. आणि तो अद्वैत स्थिती कशी होऊ शकते तर ती परमेश्वराच्या भक्तीमध्ये होऊ शकते. म्हणजे अंततः परमेश्वराची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि ती त्या ज्ञानातूनच निर्माण होते असंही सांगितलंय. ज्ञान हे बीज आहे आणि भक्ती हा वृक्ष आहे
आणि भक्तीशी एकरूप झालेला त्या वृक्षाचं फळ आहे. म्हणून याच्यामध्ये सुद्धा भागवतामध्ये हे भागवताचं फळ हे भक्तीचं फळ म्हटलंय आणि त्या फळाला सालही नाही आणि मध्ये बीजही नाहीये, तर तो संबंध रसाळ असं फळ आहे, रसयुक्त असा फळ आहे. आणि परमेश्वराचं वर्णन करताना सुद्धा तर तो प्रेमरस परमात्मा असं म्हणले. प्रेम काय तर रसयुक्त प्रेम आहे ते, आणि ते रसयुक्त प्रेम म्हणजेच ब्रह्मानंद आहे. असा ब्रह्मानंद त्या ब्रह्मज्ञास प्राप्त झालेला असतो, कारण तो अद्वैत स्थितीमध्ये जातो आणि तो निष्काम आणि अनासक्त होतो. अद्वैत स्थितीचे हे दोन लक्षण आहेत, निष्काम आणि अनासक्त हे दोन्ही लक्षणं ही अद्वैत स्थिती म्हणजे तो स्वरूपाशी एकरूप झालेला, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला असा तो ब्रह्मज्ञ जो आहे, तोच या परमेश्वराशी नित्य योगाचा अनुभव घेऊन ब्रह्मानंदाला तो प्राप्त झालेला असतो. असा हा जो पुरुष जो आहे, हा पुरुष या पंचकोशाच्या देहाच्या अंतर्गत असतो, पण तो एकमेव अद्वितीय असा तो ब्रह्मस्वरूप आहे हे त्याला कळणं आवश्यक आहे. तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विषय समूह पासून तो निवृत्त झालेला असतो आणि तो अनुक्रमे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, अंतिम आनंदमय कोशास तो सर्वत्र ब्रह्मतत्वास प्राप्त करतो. तो जो पुरुष सर्व स्तरावरील आनंदामध्ये एकच ब्रह्मतत्वाच्या आनंदाचा अनुभव घेतो, तो प्रत्येक स्तरावरील लोकांच्या आत्म्यात एकच ब्रह्मतत्वास पाहतो, म्हणजेच ब्रह्म व आत्म्यामध्ये तो ऐक्य पाहतो. असा जो अनुभव घेतो त्यालाच तो अंतिम ब्रह्मानंद प्राप्त होतो. अशा त्या ब्रह्मज्ञ महापुरुषांचा पूर्वी केलेल्या पापपुण्याची त्याला खंत वाटत नाही, कारण तो त्या सर्व प्रारब्धापासून तो स्वतःला मुक्त केलेला असतो. त्याला अंतिम पुरुषार्थ प्राप्त झालेला असतो. त्या पुरुषार्थामध्ये तो आत्मस्वरूप झालेला आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे. आणि ब्रह्मस्वरूप एकदा झाला की ते पाप आणि पुण्य आणि त्याच्यापासून होणारे जे काही क्लेश, जे काही कर्मफल जे मिळतात आणि जे विविध लोकांमध्ये जाऊन विविध देह धारण करावे लागतात, याच्यापासून, या जन्ममृत्यूच्या चक्रापासून तो संपूर्णपणे मुक्त झाल्यामुळे त्याला पूर्वी केलेलं आपण कुठलं पाप आहे आणि कुठलं पुण्य आहे या प्रकारची त्याला आठवणही ठेवायची आवश्यकता वाटत नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारची खंत वाटत नाही. म्हणून तो पाप पुण्य ह्या सर्व प्रकृतीपासून तो संपूर्णपणे अलिप्त होतो आणि तो ब्रह्मस्वरूप झालेला असतो आणि म्हणूनच तो निर्भय पदाला जातो. असा हा विषय आपण पाहिला. त्याच्यानंतर पुढचं पेज घ्या. आता हे मी उपसंहार मी ह्या ठिकाणी थांबलेला आहे. त्याच्यानंतर मागच्या वेळेस मी तुम्हाला उपसंहारावर बोलतो असं म्हणालो होतो, तेव्हा त्या उपसंहाराच्या नंतरचं मी थोडस चिंतन केलंय आणि आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो एक थोडक्यात त्याचा एक निष्कर्ष घेऊन मी पुढचा विषय घेतो की हे आनंद स्वरूप म्हणजे काय आहे. याचं एकदा परत मी पुनरावृत्ती करून सांगतो की या समग्र आनंदाचं म्हणजे ब्रह्मानंद तत्व प्राप्त करायचं एकमेव केंद्रबिंदू काय आहे, तर तो परमानंद स्वरूप परब्रह्म परमात्माच आहे. म्हणून ह्या ठिकाणी तो परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करणं हाच ह्या सर्व पूर्ण चिंतनाचा हा भाग आहे. तेव्हा हा परमानंद परब्रह्म परमात्मा हाच केंद्रबिंदू असून ते तत्व हे सर्वांच्या अंतर्यामी आहे. अर्थात जो परमात्मा आहे तो मनुष्यामध्ये जो आहे तोच सर्व प्राणीमात्रामध्ये जीवमात्रात आहे आणि तोच सूर्यमंडलामध्ये आहे, तोच सर्वत्र आणि सर्वांच्या अंतर्यामी आहे. हे आपल्याला समजणं आवश्यक आहे, तरच त्या आनंदाचा आपल्याला प्राप्ती होऊ शकते. वेदवत्ता सर्वज्ञ त्या परमात्म्याशी एकरूप झाला असून हाच आत्मस्वरूपात सर्वांच्या अंतर्यामी आहे हे त्याला कळालं, तेव्हा या परब्रह्म परमात्म्याच्या परमानंदाचा अनुभव घेणारा हा जो ब्रह्मज्ञानी आहे तो कसा आहे, तर तो भगवत भक्त आहे आणि तो संपूर्ण निर्भय आहे. तसेच असा हा सर्वज्ञ प्रकृतीच्या आसक्तीयुक्त संबंधाचा सर्वतोपरी त्याने त्याग केलेला आहे आणि तो ब्रह्मस्वरूप स्थितीमध्ये प्रारब्ध संचिताचाही त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध त्याचा राहिला नाही आणि त्या कारणाने पूर्वकर्माबद्दल तो ब्रह्मज्ञानी कोणत्याही प्रकारचं चिंतन किंवा चिंता करत नाही. कुठल्याही प्रकारचं प्रायश्चित्त करण्याबद्दल त्याच्या मनामध्ये विचारही येत नाही, कारण तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, तो परब्रह्म परमात्म्याशी एकरूप झालेला आहे, त्याला परमानंद स्वरूप झालेला आहे. असा ह्या ब्रह्मानंदाचे अंतिम तात्पर्य आहे, असा हा याचा निष्कर्ष आहे. अशा रीतीने हा विषय
ब्रह्मानंदवल्ली हा उपसंहारासहित आणि अंतिम निष्कर्षासहित इथे संपलेला आहे. त्यानंतर आता मी थोडक्यामध्ये ही पुढचा विषय काय आहे ह्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे, की आता हे जे काही आपण ब्रह्मानंदचा अध्ययन केलं आणि ब्रह्मतत्वाचं इतक्या विस्ताराने अध्ययन केलं, तर त्या संदर्भामध्ये भृगु ऋषी जे आहेत ह्यांची काय जिज्ञासा आहे ही आपल्याला समजणं आवश्यक आहे. तर हे या येणाऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे भृगुवल्ली, जसं ब्रह्मानंदवल्ली हे प्रकरण आपण पाहिलं, त्याच्या आधी आपण शिक्षावल्ली पाहिलं. शिक्षावल्ली आणि ब्रह्मानंदवल्ली हे 2 प्रकरण झाले. आता हे तिसरं जे प्रकरण आहे हे भृगुवल्ली हे प्रकरण आहे. आणि या भृगुवल्लीमध्ये या ब्रह्म तत्वाबद्दल, ब्रह्मविद्येबद्दल, त्याची प्राप्ती कशी करावी ह्याच्याबद्दल भृगु ऋषीने त्याच्या पित्याला, त्याचा पिता जो आहे तो वरुण आहे, वरुण देव जो आहे तो भृगु ऋषीचा पिता आहे. त्याने ब्रह्मविद्येसंबंधी आपल्या पित्याला प्रश्न विचारला. तेव्हा त्याची पूर्वपीठिका आपण पाहिली की सत्य ज्ञान अनंत ब्रह्म हे तत्व ज्या आकाशापासून अन्न तत्वापर्यंत, अन्नमय कोशापर्यंत जे काही रचून ब्रह्मतत्वाने त्यात अनुप्रवेश केला आणि त्या कार्यरूप ब्रह्मांडास सविशेष ब्रह्मरूपाने उपलब्ध करून दिले. याच कारणाने या समग्र कार्यसमूहास विलक्षण अदृश्य आदी इत्यादी धर्म असणारा जो आनंद रूप आहे आणि असे ब्रह्मतत्वासहित असणारे ब्रह्मांडच हे मीच आहे असे ज्यांनी जाणले, कारण की त्याच्या ब्रह्मांडातील अनुप्रवेशचे उद्देश ही असं होतं की त्याला ते ज्ञान प्राप्त व्हावं असाच होता. अशा प्रकारचे ज्ञान असणाऱ्या त्या साधकाचं शुभ अशुभ कर्म त्याचा जन्ममृत्यूच्या चक्रात भ्रमण करण्यास भाग पाडणारा असल्यामुळे त्याच्यापासून तो संपूर्णपणे मुक्त झालेला आहे. आणि या आनंदवल्लीचा असा विषय सांगून सर्वांचा उद्धाराचा मार्ग मोकळा केला आणि हा ब्रह्मविद्येचा विषय आपण आधी संपन्न केला. आता ह्याच्या पुढे ह्या ब्रह्मविद्येच्या साधनाचे तप काय आहे, ब्रह्मविद्या कशी प्राप्त करायची, आपण ब्रह्मतत्व म्हणजे काय, ब्रह्मविद्या म्हणजे काय आणि ब्रह्मानंद म्हणजे काय हे आपण पूर्णपणे विस्ताराने पाहिजे. थेअरी आपली तयार झाली, आता पुढे प्रॅक्टिकल आहे की हे आपल्याला प्राप्त कसं व्हावं याचं निरूपण जे आहे ह्या भृगुवल्लीमध्ये केलेलं आहे. तेव्हा अन्न विषयापासून, अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोशापर्यंत ही ह्याच्यामध्ये ब्रह्मतत्व कसं आहे याच्या संदर्भातली उपासना ही या भृगुवल्लीमध्ये दिलेली आहे. तेव्हा हे नवीन प्रकरण हे भृगुवल्लीचं आपल्याला पुढच्या रविवारपासून प्रारंभ करायचं आहे. तेव्हा या ब्रह्मानंदवल्लीमध्ये जे ब्रह्मविद्येचे निरूपण केल्यानंतर भृगुवल्लीमध्ये या ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीसाठी जी साधना सांगितली आहे त्याचे हे मुख्य भाग जे आहेत हे काय काय आहेत, त्याच्याबद्दलचा विवेक काय आहे याचं आख्यान पुढे दिलेलं आहे. आत्मतत्वाचं व ब्रह्मतत्वाचा हा जिज्ञासू भृगु ऋषी जेव्हा आपल्या पित्याजवळ जाऊन प्रश्न करत राहिला की काय प्रश्न केला त्याने की ज्याच्यापासून हे सर्व भूत उत्पन्न होतात आणि हे सर्व भूत मात्र जे जीवित होतात ते जिवंत राहतात आणि शेवटी ज्याच्यामध्ये ते लीन होतात ते तत्व काय आहे ह्याचा मला उपदेश करा. म्हणजे ते ब्रह्मतत्वच आहे. त्यांनी काय सांगितलं की हे भूतमात्र कशातून, म्हणजे भूतमात्र म्हणजे संबंध ब्रह्मांडच म्हणायला हरकत नाही. ते जीव जगत ज्याच्यातून निर्माण होतात, ज्याच्या आधारावर ते जगतात आणि ज्याच्यामध्ये विलीन होतात, तर ते तत्व काय आहे, त्या तत्व कसं प्राप्त करायचं याचा मला उपदेश करा, असं त्या भृगु ऋषीने आपल्या पित्याला म्हणजे वरुणदेवाला विचारलं. वरुणदेवाने त्याचं जे उत्तर दिलंय ते असं की वरुण असं सांगितलं की अन्न प्राण चक्षु श्रोत्र मन आणि वाणी हे ब्रह्मतत्वाच्या उपलब्धीचे 6 मार्ग आहेत. कोणत्या कोणत्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे हे त्यांनी 6 मार्ग सांगितले. की एक अन्न आहे, अन्न हे पण आपण पाहिलं अन्न हे ब्रह्म आहे, प्राण हा ब्रह्म आहे. त्याच्यानंतर आपले जे इंद्रिय आहेत आणि आपलं सूक्ष्म देहातून सुद्धा आपण इतर जे कार्य करतो की चक्षु श्रोत्र आणि वाणी ही इंद्रिय आहेत आणि त्याला नियंत्रण करणारं जे मन आहे तर ह्याच्या माध्यमातून डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो आणि वाणीने बोलतो, तर या तिन्हीच्या माध्यमातून तुम्हाला ब्रह्मतत्वाची जाणीव होऊ शकते आणि मनाच्या माध्यमातून वेदाचं अध्ययन करून आपल्याला ब्रह्मतत्वाची उपलब्धी होऊ शकते. असं म्हणून अन्न प्राण चक्षु श्रोत्र मन आणि वाणी अशा माध्यमातून ब्रह्मतत्वाची उपलब्धी होते असं याने सांगितलं. आणि असं सांगून पुढे भृगु ऋषी असं म्हणतात की तुला ह्या संदर्भात तप करण्याचा आदेश मी देतो की तप केल्याशिवाय तुला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होणार नाही. म्हणून वरुणाने सिद्धांत सांगितला भृगु ऋषीला की तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्म, म्हणजे ह्या ठिकाणी तपो ब्रह्म
असा हा सिद्धांत सांगितला. याचा अर्थ असा की तपानेच ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते आणि तपच ब्रह्म आहे. आता हे एक एक सिद्धांत ब्रह्मतत्वाबद्दल पुढे येत आहेत की ब्रह्मतत्व प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला तप करण्याशिवाय पर्याय नाहीये. श्रीहरी विष्णूने सुद्धा ब्रह्मदेवाला जेव्हा ब्रह्मदेवाने प्रश्न त्याला सांगितलं की तुला सृष्टी निर्माण करायची आहे, तेव्हा काय करायचं, तर त्याला पहिल्यांदा काही लक्षात आलं नाही आणि त्याला तप 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 असा शब्द ऐकू आला. म्हणजे त्यांनी 1 सहस्त्र वर्ष अशी त्यांनी तपश्चर्या केली आणि त्याला त्याच्यातून ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानातून पुढे त्यांनी ब्रह्मांडाची निर्मिती केली. अशी ही पुराणातली भागवत पुराणातली कथा आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा तप हेच ब्रह्म आहे. म्हणून पुन्हा एकदा भृगूमध्ये असा हे सगळं ऐकल्यानंतर त्याला असा संदेह निर्माण झाला की हे स्पष्ट झालं नाही. म्हणून तो पुन्हा एकदा वरुणाजवळ गेला आणि त्याने तोच प्रश्न पुन्हा एकदा विचारला आणि वरुणाने सुद्धा पुन्हा पुन्हा तेच उत्तर दिलं की तपानेच ब्रह्म प्राप्त होतं, तपच हे ब्रह्म आहे. आणि त्यानंतर भृगूनी हे प्राणतत्व हे ब्रह्मस्वरूप आहे त्याचं ज्ञान प्राप्त केलं आणि त्यानंतर मन, विज्ञान, आनंद ह्या सर्वाच्या माध्यमातून त्याने ब्रह्मतत्वाला जाणण्याचं तपश्चर्या केली आणि ब्रह्मज्ञानाने त्याचं पहिलं द्वार जे आहे ते अन्नमय कोश होता. याच्यामध्ये उपनिषदाने आदेश केला आहे की पुढे याने म्हणजे हे सगळं ब्रह्मतत्व प्राप्त झाल्यानंतर याची परिणिती काय आणि उपदेश काय केला हेही या ठिकाणी सांगता येईल की ज्या अन्नाला तुम्ही प्राप्त करता आणि हे अन्नच ब्रह्मस्वरूप आहे, त्या अन्नाबद्दल उपदेश केला आहे उपनिषदामध्ये या की अन्नाची निंदा करू नका हा नियम आहे. अन्नाचा तिरस्कार करू नका हा नियम आहे. तसंच अन्न संग्रह विपुल प्रमाणात ठेवावा हाही नियम आहे. जर आपल्या निवासस्थानावर अतिथी आले असतील तर त्यांची उपेक्षा करू नका. आपल्या सामर्थ्यानुसार त्यांना अन्न, पाणी इत्यादी प्रदान करावे. त्यांना आसनादी, वस्त्रदानादी त्यांचा सत्कार करावा आणि असं केल्याने मनुष्य हा अन्नवान होतो, कीर्तिमान होतो, तो प्रजा निर्माण करण्यास सक्षम होतो, तो त्याला पशुधन चांगलं प्राप्त होतं आणि सरते शेवटी तो ब्रह्मतेजाने संपन्न होतो. अशा प्रकारे हे भिन्न भिन्न तत्वाचा आश्रय घेऊन त्याच्या त्याच्या तप उपासनेचे विधान केलेले आहे आणि या उपासनेद्वारा जेव्हा त्या साधकास त्या परमेश्वराचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो त्यावेळेस त्या सर्वोच्च अशा लोकोत्तर आनंदाची उन्मनीय अवस्थेमध्ये तो सिद्ध पुरुष आपल्याला कृतकृत्य अशा अवस्थेमध्ये तो जातो आणि अशा या दिव्य उन्मनीय अवस्थेमध्ये तो जेव्हा जातो तेव्हा तो अत्यंत विस्मयकारक त्याची स्थिती होते आणि तो गाणं म्हणतो. म्हणजे आपण युरेका युरेका जसं आपण म्हणतो आर्किमिडीजला, तशाच प्रकारची ही स्थिती आहे की ज्यावेळेस हे ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते आणि अन्न हेच ब्रह्म आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो अतिशय आनंदी होऊन आणि चमत्कार कसा होतो याच्याबद्दलचा आनंद होऊन तो गाणं म्हणतो की अहमन्नम 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 अहमन्नादो 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 अहमन्नादः अहम श्लोकम कृदहा श्लोक कृदहा कृदहा इत्यादी. अशा प्रकारचा तो त्याच्यामध्ये एक उन्मत्तपणा येतो आणि त्या अतिशय उन्मत्त अवस्थेमध्ये तो अशा हे गान म्हणतो. हे गायन शेवटी या भृगुवल्लीच्या शेवटी म्हटलेलं आहे आणि तो कृतकृत्य झाल्याचा त्याचे उद्गार अशा प्रकारचे येतात आणि हा ब्रह्मतत्वाचा त्याला प्रत्यक्ष असा या तपाने अनुभव मिळतो. असा या आध्यात्मिक तपस्येचा आणि एक प्रकारे हा संग्रामच आहे. याच्यातून जे तपसाध्य होतं तोच भगवत कृपालभ्य असा या विजयाचा हा उद्घोष आहे आणि अशा प्रकारच्या अध्यायानंतर असे निष्कर्ष प्राप्त होतात की उपनिषदाचं मुख्य प्रयोजनच हे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे, ब्रह्मानंदाची प्राप्ती आहे, असा हा निष्कर्ष या ठिकाणी होतो. म्हणून ह्या भृगुवल्लीमध्ये जे एकूणच सांगितलं आहे ते पहिला जो मुद्दा आहे तो भृगूने आपल्या पित्यास म्हणजे वरुणदेवास ब्रह्मतत्व प्राप्तीविषयी प्रश्न विचारले. वरुणदेवाने उत्तर दिलं की अन्न हेच ब्रह्म आहे, प्राण हाच ब्रह्म आहे, मन हेच ब्रह्म आहे, विज्ञान हेच ब्रह्म आहे आणि आनंद हेच ब्रह्म आहे असं ब्रह्मलक्षण सांगितलं आणि आदेश दिला पुढे की अन्नाची निंदा करू नका, अन्नाचा त्याग करू नका, अन्न संचय वृत बाळगा, ग्रहागत अतिथींना आश्रय द्या आणि अन्नजलाने त्यांना तृप्त करा, आदित्य व देहोपाधीने युक्त होऊन चेतनेची एकता करा आणि ब्रह्मवेत्ताद्वारे गायलेले हे सामगान हे शेवटी त्या उन्मनी अवस्थेमध्ये कसं म्हटलंय हे पाहिलं आणि सरते शेवटी या भृगुवल्लीचा शांतीपाठ होऊन हे उपनिषद या ठिकाणी संपतं.
अशा प्रकारे ही भृगुवल्ली हिचा मी तुम्हाला आज परिचय केलाय की विषय जो आहे तो ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीचा तपस्येच्या माध्यमातून कसा करायचा, कोणत्या कोणत्या तत्वाच्या माध्यमातून करायचा, त्याच्यानंतर उन्मनी स्थिती कशी होते आणि अन्नाची स्तुती कशी केली आहे याचंही वर्णन मी अतिशय संक्षिप्त केलं. तेव्हा आज भृगुवल्लीचा म्हणजे उपक्रम झालेला आहे, परिचय झालेला आहे आणि पुढच्या रविवारपासून भृगुवल्लीचे 10 अनुवाक आहेत, तर ते आपण घेऊया आणि ह्या उपनिषदाचा हा तिसरा आणि शेवटचा हा प्रकरण भृगुवल्ली हे आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.